नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे एजे लीला यांची पूजा झालेली आहे. आता एजे आणि लीला खाली आलेले आहेत. सगळ्यांची जेवणं होतात आणि त्यानंतर आता लग्नानंतरचे विधी सुरू केले जातात. पहिला विधी असतो तो म्हणजे अंगठी शोधण्याचा. तर सगळेजण म्हणतात की आता हा अंगठी शोधण्याचा विधी, यामध्ये जी व्यक्ती अंगठी शोधेल ती व्यक्ती राज्य करणार असं ठरलेलं असतं. पण त्याचवेळी किशोर म्हणतो मनातल्या मनात की या घरावर तर राज्य मीच करणार आहे. इकडे लीलाचे बाबा जेवायला बसलेले असतात. त्यांना लीलाची खूप आठवण येत असते. ते म्हणत असतात की काय हे, वाटलं नव्हतं अशी अचानक सासरी निघून जाशील बाळा. खरंच तुला खूप त्रास भोगायला लागलेला आहे. पण जे सगळं काय झालेलं आहे ते पण पूर्णपणे बरोबर नाही असं लीलाचे बाबा म्हणत असतात. तेव्हा त्यांना ठसका लागतो. मग लीला त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते आणि बाबा म्हणतात खरंच आलीस तू माझ्यासाठी. त्यांना असं वाटत असतं की लीलाने ग्लास भरून त्यांच्याकडे दिलेला आहे. पण त्यांना नंतर कळतं की ते त्यांना पडलेलं स्वप्न असतं, त्यांना झालेला भास असतो. लीला काही आलेली नसते, त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता आजी म्हणतात की या गंगाळात अंगठी टाकली जाईल आणि ती अंगठी शोधायची आहे. मग लीला तशीच बसून असते, एजेही असतात. मग इकडे कालिंदी म्हणत असते की अहो सुरुवात तर होऊ द्या ना. तर लीलाला आजी म्हणतात की लीला सुरू कर. तेव्हा लीला म्हणते मी एकटीच खेळू का. एजे म्हणतात नाही मला नाही जमणार हे. त्यावेळेस आजी म्हणतात की काय चाललंय अधिराम तुझं. अरे हे लग्नानंतरचे विधी आहेत, हे पूर्ण केलेच पाहिजेत ना. तू उखाणा घ्यायला नाही म्हणला, मी गप्प बसले ना. मग हे आता ऐकून घेणार नाही, चल. आणि मग लीला तिचा उजवा हात त्या गंगाळात ठेवते. तर एजेंनी पण उजवा हात हे केलेला असतो. तेव्हा आजी म्हणतात की अधिराम तुझा उजवा हात नाही, तुझा डावा हात. आणि मग दोघं शोधाशोध करू लागतात. लीला म्हणते की अंगठी सोडा एजे, ती मला सापडलेली आहे. पण एजे मात्र ऐकायला तयार नसतात. एजे म्हणतात खोटं, आणखी खोटं बोल, किती खोटारडी आहेस तू, अजून कोणत्या पातळीला जाणार आहे. लीला म्हणते की एजे मला अंगठी मिळाली आधी, मी आधी पकडलेली आहे. मग एजे सोडून देतात कारण एजे म्हणतात की हे चाइल्डिश आहे. तेव्हा लीला म्हणते हां मी चाइल्डिश आहे, मग तुम्ही का बालिशपणा करताय. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा अंगठी टाकली जाते. पुन्हा ती शोधायचा प्रयत्न सुरू होतो आणि अंगठी लीलाला सापडते. इकडे यश फोटो काढत असतो, रेवाही फोटो काढत असते. तर लगेचच लीला सांगते हे बघ रेवू, सापडली, मिळाली. आणि मग लीलाच्या हातात अंगठी असते. आजी खुश झालेले असतात. तर इकडे सुना म्हणतात की नक्की काय चाललंय, अंगठी तर लीलाला मिळाली आहे असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा सरस्वती म्हणते म्हणजे आता एजेंटवर लीला राज्य करणार कर. इकडे कालिंदी म्हणते हो करणारच. तर इकडे आजी म्हणतात की चांगली गोष्ट आहे, एजेच्या मनावर म्हणजे अभिरामच्या मनावर लीला राज्य करणार, खूप चांगली गोष्ट आहे. किशोर म्हणतो की इथे राज्य फक्त मीच करणार आहे. यांना दोघांना अशी परिस्थिती आणणार आहे की यांच्या डोक्यावर छप्परी शिल्लक राहिलं नाही पाहिजे, अशी त्यांची अवस्था करणार आहे असं किशोर बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं एजे तिथून निघून जातात. लीला ही रागाने निघून जाते. तर आता आजींना इकडे कालिंदी म्हणते की आजी काय हे. आजी म्हणतात की कसं आहे सगळं जुळून आले की नाही, लग्न कोणत्या परिस्थितीत झालं बघितलं ना, सगळं व्यवस्थित होईल, काही प्रॉब्लेम होणार नाही कालिंदीताई. आता कालिंदी आणि रेवा दोघेही घरी जायला निघतात. दुसऱ्या दिवशी सकाळी लीला जागी होते. इकडे आजी मात्र अंतराच्या फोटोच्या समोर उभ्या असतात. त्या म्हणत असतात की अंतरा आज वटपौर्णिमा आहे, तुला माहिती आहे ना, तू मनोभावे व्रत करायची आणि आमच्याबरोबर अभिराम तिथे यायचा, आपल्याला जोडायचं म्हणून यायचा, पण तो एकटक तुझी पूजा पाहत असायचा आणि तुझी पूजा होईपर्यंत तिथं थांबायचा. नंतर त्याच्याच हातून तू उपवास सोडायचीस, निर्जळी उपवास करायचीस ना तू, असं आजी बोलत असतात. पण ह्यावर्षी आता अभिरामसाठी लीला पूजा करणार आहे. आता त्यांचं लग्न तुला माहिती आहे कसं झालं आहे. फक्त माझी एकच इच्छा आहे की लीलाची पूजा व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडू दे, असं त्या बोलत असतात. इकडे लीला जागी होते आणि पाहते तर काय आजी शेजारी नसतात. ती म्हणते किती वाजलेत, आजी कुठं गेल्या, एवढ्या लवकर उठतात त्या, असं ती विचार करते. म्हणते मला भूक लागली, माझ्या पोटात कावळे ओरडायला लागलेत, असंच जाऊ का. लीला परत म्हणते नाही आत्ताच लग्न झालं आहे, मी असंच खाली गेले तर, त्यापेक्षा मी आवरून जाते. असं म्हणत लीला आवरायला जाते. लीलाला जाम भूक लागलेली असते कारण एजंटच्या त्या चिडण्यामुळे तिनं व्यवस्थित जेवण केलेलं नसतं. आता इकडे एजे पण उठतात. ते म्हणतात की अंतरा आज वटपौर्णिमा, आपण दोघं मिळून उपवास करायचो ना, तू किती कडक व्रत करायची माझ्यासाठी, निर्जळी उपवास करायचीस,
त्यानंतर एजे फोटोकडे पाहत असतात, बोलत असतात. आता लीला आता आवरून खाली येते. खाली दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिघी पण स्वयंपाक करत असतात. स्वयंपाकामध्ये नाश्त्यामध्ये बरेच पदार्थ असतात. खिचडी, बटाटे वडा, त्याचबरोबर पोहे असे बरेच पदार्थ केलेले असतात. लीला येते आणि डायनिंग टेबलवरती बसते. तेव्हा दुर्गा, सरस्वती म्हणतात की बघितलं का, आल्या महाराणी. नाही, मला कळतच नाही आहे. आता भूक लागली असेल ना. बरोबर आहे, काल तिचं नीट जेवण झालं नव्हतं ना एजंटमुळं, त्यामुळं आली असेल. दुर्गा म्हणते पण तिला माहिती नाही आहे आज आपल्याकडे निर्जळी उपवास असतो, आज वटपौर्णिमा आहे ना. दुर्गा म्हणते पण आता मजा करूया आपण. सरस्वती, लक्ष्मी म्हणतात की आता तिला जेवायला देऊया आपण आणि तिला खायला लावूया. जेव्हा तिचा उपवास मोडेल तेव्हा आजी तिला ओरडतील. तर इकडे तिघीजणी पण आता येतात आणि डायनिंग टेबलवरती सगळं आणून ठेवतात. तर इकडे सरस्वती म्हणते की हे सगळं पाहिलं की असं वाटतं लगेच जेवायला बसलं पाहिजे. तर लगेचच इकडे लीला विचार करू लागते की हे काय आहे, एवढं सगळं ब्रेकफास्टला बनवलं आहे आज. तिला प्रश्न पडलेला असतो, पण ह्या माझ्याशी एवढं चांगलं का वागतायत. लीलाच्या समोर प्लेट, चमचा सगळं दिलेलं असतं आणि त्याचबरोबर खिचडीचा बाऊली असतो. लीला त्यातली खिचडी वाढून घेते. लीला म्हणते की हे काय आहे. दुर्गा म्हणते की घे घे, हे पण घे, छान झालं आहे सगळं, खा खा, भूक लागली ना तुला. आणि मग लीला म्हणते पण ह्या तिघी माझ्याशी एवढं चांगलं का वागतायत, नक्की काय आहे यांच्या मनात, असा विचार लीला करू लागते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं आणि लीलाने चमचा उचललेला असतो, तो तोंडात घालत असते. तेवढ्यात आजी येतात आणि म्हणतात लीला थांब. लीला शांत होते. त्यानंतर तिथे सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी असतात. आजी त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात काय आहे. लीला म्हणते काय झालं आजी, काय प्रॉब्लेम झाला आहे का. तेव्हा आजी म्हणतात तुम्ही तिघी सांगणार का काय प्रॉब्लेम झाला आहे. कसं आहे माहिती आहे का, जहागीरदारांच्या घरी वटपौर्णिमेचा उपवास निर्जळी करायचा असतो, पण तुम्ही आज सांगितलं नाही तिचा उपवास मोडावा म्हणून. त्याचबरोबर काल सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेस कसं सांगितलं निर्जळी उपवास करायचा. मला माहिती आहे ती या घरात नवीन आलेली आहे, तुम्ही रुळलेले आहात, तुम्ही सगळ्यांनी तिला समजून घेतलं पाहिजे, पण नाही, तुम्हाला तिला त्या गोष्टी शिकवायच्या नाहीत म्हणून तुम्ही तिघी मुद्दाम असं वागत आहात, हे मला चांगलं माहिती आहे. तर लक्ष्मी म्हणते की काय उपवास केला काय आणि नाही केला काय, हे जे काहीला स्वीकारणार आहेत का, हे ज्यांना या जन्मातच ती नको झाली आहे, पुढचे 7 जन्म काय गरज आहे, असं ती बोलते. आजी म्हणतात तुमची नाराजी मी समजू शकते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लहान असली तरी ती तुमची सासू आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की लीला एजंटना नाश्त्यासाठी देत असते. त्याचबरोबर किशोर आणि यशही तिथे असतात. दुर्गाही त्यांना वाढत असते. त्यावेळेस एजे पोह्यांमधले शेंगदाणे बाजूला काढतात. लीला म्हणते की अहो हे काय, पोहे हे शेंगदाण्यासोबतच चांगले लागतात. तेव्हा दुर्गा म्हणते की बोलणार ना ती. एजे म्हणतात मला त्यातले शेंगदाणे सेपरेट खायला आवडतात ना. दुर्गा म्हणते बोलणारच ती, तुम्ही सगळे एवढे ब्रेकफास्ट करताय, तिने निर्जळी उपवास केला आहे ना. एजे म्हणतात तू ह्या जन्मातच मला नको झाली आहे आणि निर्जळी उपवास केला काय, पूजा केली काय, 7 जन्म तर चुकून पण तू माझ्या आयुष्यात येऊ नकोस, एजे असं बोलतात. लीला त्यांच्याकडे पाहतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.